नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदारांच्या घरी महाशिवरात्रीची पूजा असते। त्यावेळेस पूर्ण आजी सर्व मंदिरातील ट्रस्टींना त्याचबरोबर भाविकांना देखील पूजेसाठी घरी बोलवतात आणि त्यामध्ये चक्क अथर्व विचारे देखील त्या ठिकाणी येतो आणि महादेवाची पूजा देखील करतो। आणि नेमकी सायली त्याला पाहते, तिला खूपच आश्चर्य वाटतं। मधुभाऊंच्या केसला आता नवीन वळण मिळालेलं असते, पण या अगोदर बरंच काही घडून गेलेलं आहे। अर्जुन त्या अथर्व विचारेपर्यंत कसा पोहोचणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, आपण पाहिलंच आहे की अर्जुन जोशीला चांगलंच धमकावतो। त्यावेळेस जोशी खरं सगळं सांगून टाकतो की अथर्व विचारे नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे, पण तो खोटा आहे, तो साक्षीचा भाऊ नाही, साक्षीचा आणि त्याचा काहीही संबंध नाही। अर्जुन खूपच शॉक होतो, म्हणजे अथर्व विचारे नावाच्या व्यक्तीचे तुम्ही कागदपत्र खोटे इलिगली वापरले आणि त्याला माहीतही नाहीये। अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि त्याला पुन्हा मारायला लागतो। जोशी त्याची माफी मागतो आणि मारू नका असं म्हणतो। त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता सोडतोय मी तुला, पण तू जर तुझं तोंड महिपतकडे उघडलं ना तर तुझी ही फाईल माझ्याकडेच आहे, ती बार काउन्सिलकडे कशी जाईल हे मी नक्की पाहील। जोशी म्हणतो मी सांगणार नाही, पण त्यांना कधीतरी कळेलच, तेव्हा तर ते माझा जीवच घेतील। अर्जुन म्हणतो की डोंट वरी जोशी, तोपर्यंत मी तुला अशा जागेवर पोहोचवेल ना की तिथे तुला महिपत हात सुद्धा लावू शकणार नाही। आता तिघेही तिथून निघून जातात। इकडे प्रतिमा म्हणते की मी उपमा बनवला होता आणि वर सगळी भांडी सुद्धा घासून टाकली, भांड्यामध्ये उपमा काढून मी सर्वांना बोलायलाच आले होते। रविराज म्हणतो की जाऊ देत प्रतिमा, इतकी मोठी गोष्ट नाहीये। तन्वी म्हणते की अशी कशी बाबा, एवढी मोठी गोष्ट नाहीये, आधीच आईला काही आठवत नाही, आता या साध्या साध्या गोष्टी पण आठवायला लागल्या नाही तर मग काय करायचं। तन्वी मनातच म्हणते की किती बावळट बाई आहे नाही, हिची स्वच्छतेची आवडच हिच्या अंगाशी आली, हिने उपमा बनवला होता याचा काही पुरावाच उरला नाही। इकडे चैतन्य म्हणतो की अर्जुन जोशीचे गुन्हे तर खूप गंभीर आहे, मग तू त्याला असंच सोडून देणार आहेस का। अर्जुन म्हणतो तू मला ओळखत नाहीस का रे, आजपर्यंत मी कुठल्या क्रिमिनलला सोडलंय का, पण मी थोडंसं खोटं बोललो, त्याची फाईल बार काउन्सिलकडे जाणार नाही असं म्हणालो, पण हे फक्त आपलं काम साध्य होईपर्यंतच, त्यानंतर मी ती फाईल बरोबर बार काउन्सिलला पोहोचवणार। काही चांगलं होणार असेल तर थोडं खोटं बोलायला चालतं, हो की नाही मधुभाऊ। मधुभाऊ सुद्धा म्हणतात की हां, त्या जोशी वकिलाला जर काही शिक्षा होणार असेल तर थोडं खोटं बोललं तर काय हरकत नाही। चैतन्य म्हणतो की म्हणजे आज जे तू म्हणालास की सगळं झाल्यानंतर जोशीला तू एका सेफ जागी पोहोचवणार, ती जागा म्हणजे जेल का। अर्जुन म्हणतो की ॲब्सोल्युटली राईट, जेलमध्ये महिपत त्याला हात सुद्धा लावू शकणार नाही। आता इकडे रविराज म्हणतो की मी प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे व्रण दाखवण्यासाठी एका कॉस्मेटिक सर्जनची अपॉइंटमेंट घेतली आहे, मला तिकडे जायचं आहे। तेव्हा दोघेही तिथून निघून जातात। सुमन देखील तिथून निघून जाते। तन्वी तिथून निघायला लागते तेव्हा नागराज तिला अडवतो आणि काय गं, याच्या मागे हे नक्की तुझाच हात आहे ना, उपीट तूच गायब केलंस ना। तन्वी म्हणते की हो, मीच केलं। नागराज तिला असं का केलं विचारतो। त्यावेळेस तन्वी म्हणते की अहो ती प्रतिमा आणि आता सायली सारखी भेटत राहणार, मग तिला पहिलं आठवलं तर, आणि तिने माझं लग्न मोडलंय, वर माझ्या अंगावरती हात सुद्धा उचललाय तिने, तिची शिक्षा तिला मिळायला नको। नागराज तिच्या प्लॅनचं कौतुक करतो। आता इकडे पूर्णाजीने काही खाल्लेलं नसतं, त्यासाठी कल्पना तिच्यासाठी शिरा घेऊन येते, तेव्हा पुन्हा पूर्णाजी नाही खायचं असंच म्हणत असते आणि तू शिराच का बनवून आणलास। कल्पना म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही शिराला नाही म्हणणार नाही, म्हणून मी शिरा बनवलाय आणि काळजी करू नका, त्याच्यामध्ये खजूर आहे, साखर नाही टाकली। तेव्हा पूर्णाजीला सायलीने तिच्यासाठी खजुराच्या वड्या बनवल्या होत्या ना, तो क्षण आठवतो। तरीही पूर्णाजी मन अस्वस्थ आहे, खावयाची इच्छा होत नाहीये असं म्हणून ते टाळाटाळ करतात। सायली मात्र खूप काळजीने गुपचूप हे सर्व पाहत असते। पूर्णाजी खूप इमोशनल झालेली असते, आपल्या घराची घडी पूर्ण विस्कटली आहे, फार बेचैन वाटतंय मला। तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि मिसेस सायली चला, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलतो, पण सायली त्याला येण्यासाठी नकार देते। अर्जुन म्हणतो तिकडे काय पाहताय, दोघीजणी बोलतायत, गप्पा मारतायत, चला बरं तुम्ही, आणि तो हाताला धरून तिला खोलीमध्ये घेऊन येतो। सायली चिडूनच म्हणते की मी तिथं का उभी असेल असा प्रश्न नाही पडला का तुम्हाला। अर्जुन म्हणतो की काय झालं असेल, पूर्णाजी तुम्हाला ओरडली असेल म्हणून तुम्ही तिथं उभा होतात, ते माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही हो, मी काय सांगतो ते आधी ऐका ना। सायली चिडूनच म्हणते की मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, माझ्यासाठी दुसरं काही महत्त्वाचं असू शकतं, हे तुम्ही का समजून घेत नाही। ती रागातच तिथून निघून जाते। अर्जुन स्वतःशीच म्हणतो की आता मी काय केलं, माझ्यावर का चिडल्या ह्या। सायली पुन्हा पूर्णाजीच्या खोलीबाहेर येऊन थांबते, तेव्हा कल्पना पूर्णाजीला शिरा खाऊ घालत असते। पूर्णाजी गोळ्या देखील घेतात, तेव्हा सायलीच्या जीवात जीव येतो आणि ती पुन्हा खोलीमध्ये जाते। तिथे मात्र अर्जुन गाल फुगून बसलेला असतो। सायली त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करते, सायली तिची माफी मागते। पूर्णाजी जेवतच नव्हते, त्यांच्या गोळ्या सुद्धा घ्यायच्या राहिल्या होत्या, म्हणून मी थोडी अस्वस्थ झाले होते आणि त्यामुळे तुमच्यावरती राग केला।
अर्जुन म्हणतो की आता जेवली का पूर्ण आजी? सायली म्हणते की हो, आणि आता तुम्ही पण मला माफ केलं. अर्जुन म्हणतो आता हे कोणी ठरवलं, तुमचं तुम्हीच? सायली म्हणते हो. बरं आता मला सांगा, तुम्हाला काय महत्त्वाचं सांगायचं होतं? अर्जुन सांगतो की आज मी जोशीला भेटायला गेलो होतो. तो काहीच बोलेना. मग चांगलं फटकावलं त्याला. तेव्हा त्यांनी सांगितलं की अथर्व विचारे नावाचा व्यक्ती साक्षीचा भाऊ नाहीच आहे. सायली म्हणते पण तसे कागदपत्र त्यांनी सबमिट केले होते ना, त्याचं काय? अर्जुन म्हणतो की ते सगळे खोटे होते. जोशीने ते मुद्दाम बनवले होते. अथर्व विचारे नावाचा व्यक्ती खरा आहे, फक्त आता त्याला शोधायला हवं. आणि तो एकदा सापडला ना की साक्षी जेलमध्ये गेलीच म्हणून समजा. आपल्याला हेही माहिती नाही आहे की तो मेलाय की जिवंत आहे, कारण बऱ्याच वेळा असे फेक ID बनवण्यासाठी मेलेल्या माणसांचा विचार केला जातो. मी पोलिसांना अथर्व विचारेची झेरॉक्स कॉपी पाठवलेली आहे. त्यावरची जी माहिती खरी निघाली तर समजा की अथर्व विचारले सापडलाच. एकदा का असं झालं तर तेव्हा कोर्टामध्ये सिद्ध होईल की साक्षी कोर्टामध्ये 3दा खोटं बोलली आहे, आणि कोर्ट आता हे अजिबात सहन करणार नाही. सायली म्हणते की असंच होऊ देत, आता तरी त्या साक्षीचा खोटेपणा कोर्टासमोर येऊ देत. अर्जुन म्हणतो की त्या अथर्व विचाराची खरी माहिती उद्यापर्यंत पोलिसांकडून आपल्याला मिळेलच. तोपर्यंत आता शांतपणे झोपा. का पुन्हा बघायचे पूर्ण आजी जेवली की नाही, झोपली की नाही? पण बाय द वे, पूर्ण आजी जेवली का नाही? सायली सांगते की मी आज चोरून सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला होता. अर्जुनला आश्चर्यच वाटतं. सायली म्हणते की ते नवीन सुनेने काहीतरी गोडाधोडाचं करायचं असतं ना, अशी रीत असते ना, म्हणून मी आणि विमलताईने हा प्लॅन केला होता. पण कोणीच जेवलं नाही, न जेवताच सगळे उठून गेले. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही बनवलेला स्वयंपाक सगळा तसाच शिल्लक आहे? आणि त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. आता इकडे महिपत जोशीला कॉल करत असतो. जोशी मात्र चांगलाच घामाघूम झालेला असतो. महिपतचा कॉल आलेला पाहून तो काही उचलत नाही. इकडे महिपत म्हणतो की जोशा, कुठे उलटलास रे तू? फोन उचल. तो म्हातारा पोलीस स्टेशनला सही करायला गेला नसेल ना, तर त्याला उचलायला पाहिजे. पण हा जोशा कुठं माशा मारत बसलाय? कुठं गायब झाला असन हा जोशी? आता जोशी काही फोन उचलत नाही. आता इकडे अर्जुन रस्त्यावरच्या कामगारांना घरी घेऊन येतो आणि पूर्ण आजीला आणि कल्पनाला आवाज देतो. पूर्ण आजी, आज तुझ्या हाताने अन्नदान होणार आहे, असं तो सांगतो. कल्पना म्हणते की आई, तुम्ही अन्नदान करणार होता? मला माहीत नाही आहे. पूर्ण आजी म्हणते मलाही माहीत नाही आहे, ते आत्ताच कळतंय मला. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजीने आम्हाला शिकवलं आहे, फूड कधीही वेस्ट करायचं नसतं. असं माज करून घरातलं एक्स्ट्रा फूडकडे टाकून द्यायचं नसतं. जगामध्ये अशी अनेक लोक असतात जी उपाशी असतात, आणि आज तर आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा फूड म्हणजे खूपच जास्त आहे. कारण आज कोणी जेवलंच नाही ना आपल्या घरामध्ये, कारण तो स्वयंपाक माझ्या बायकोने केला होता. पूर्ण आजी म्हणते की मी दिलेली शिकवण माझी चांगली लक्षात आहे, पण हे अन्न वाया जायला मी जबाबदार नाही आहे. चुकीच्या व्यक्तीने जर अन्न केलं तर ते आम्ही कसे काय खाणार? अर्जुन म्हणतो असं कसं पूर्ण आजी? म्हणजे विमलने केलेला स्वयंपाक हा चांगला आणि माझ्या बायकोने केलेला स्वयंपाक चांगला नाही? अन्न हे अन्न असतं, हेच तर तू शिकवलंयस ना? कल्पना म्हणते की बघितलं ना पूर्णाई, अर्जुन घरी आल्या आल्याच त्याच्या बायकोने त्याच्याकडे चुगली केली. अर्जुन म्हणतो असं अजिबात नाही आहे मम्मा, माझ्या बायकोचा चेहरा पडलेला दिसला ना, तेव्हा मला सगळं कळालं. तिने मला काहीच सांगितलं नाही. अगं पूर्ण आजी, तू विचार कर ना, आमच्या दोघांचं जेवण बनवणं किती सोपं आहे, इझी आहे, पण तरीसुद्धा तिने सगळ्यांसाठी जेवण बनवलं. घरच्या रीतीभाती पाळायचा प्रयत्न करते ती. तिचं तुमच्या सगळ्यांवरती प्रेम आहे, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. पण तुम्ही काय केलं? न जेवता सगळे निघून गेलात. तुमच्या मनामध्ये सायलीबद्दल इतका राग आहे की तुम्ही जे आम्हाला शिकवलं तेच तुम्ही विसरून गेलात. पण यू नो व्हॉट, आज जे काही घडलं ना ते मला खूप आवडलं. म्हणजे तुम्ही जे असं वागलात ना, त्यावरून मला एक गोष्ट कळाली की आजही तुम्हाला माझ्या बायकोच्या हातची चव लक्षात आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुमच्या मनामध्ये माझ्या बायकोबद्दल प्रेम आहेच, आणि म्हणूनच माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण या सगळ्यांना मिळणार आहे. आणि पूर्ण आजी, आज तुला तुझ्या हाताने अन्नदान करायचं आहे. उलट तू तर माझ्या बायकोचे आभार मानले पाहिजेत, कारण माझ्या बायकोमुळे आज तुला अन्नदानाचं पुण्य मिळतंय. आता पूर्ण आजी आणि कल्पना दोघीही त्या कामगारांना अन्नाचे पॅकेट देतात. अर्जुन इशाऱ्यानेच खुणवतो की आता हॅपी आहात का? सायली देखील खूप लाजते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली छान तयार होऊन महादेवाची पूजा करते. अर्जुन विचारतो की हे काय करताय तुम्ही? सायली म्हणते की आज महाशिवरात्रीची पूजा आहे ना, आणि आज माझा निर्जळी उपवास देखील आहे. अर्जुन म्हणतो की मग मी पण उपवास करणार निर्जळी. सायली म्हणते की अजिबात नाही हा, मागच्या वेळेस तुम्हाला चक्कर आली होती. अर्जुन म्हणतो पण आता नाही चक्कर येणार. सायली म्हणते की नाही, आता मी घरामध्येच असते, पण तुम्हाला बाहेर जायचं असतं. मग छान खिचडी करते मी, खिचडी खाऊन मग उपवास धरा. अर्जुन म्हणतो ओके युअर ऑनर. ती खाली निघून जाते. इकडे कल्पना आणि पूर्ण आजी खाली गप्पा मारत असतात. पूजेचे सगळं साहित्य मी गुरुजींना विचारून आणलेलं आहे. दरवेळेस आपण पूजा छोटी करतो, पण यावेळेस तुम्ही इतक्या लोकांना बोलवलं आहे ना, मग सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं ना. पूर्ण आजी म्हणते
की बघ ना, यावर्षी मनच शांत नाही आहे. वाटलं की जितक्या लोकांची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचेल तितकं चांगलं ना. म्हणून देवळातली काही माणसं, ऑफिसातल्या ट्रस्टमधली काही माणसं, काही व्हॉलंटियर्स सगळ्यांना आमंत्रण देऊन आली. म्हटलं पूजा अशी सागरसंगीत होते. तितक्यात सायली साबुदाण्याच्या खिचडीला फोडणी देत असते. पूर्ण आजी म्हणते की महाशिवरात्र फळू दे आणि घरातले सगळे वाद मिटू दे, बस मला एवढंच हवं आहे. तितक्यात पूर्ण आजीला फोडणीचा वास येतो आणि ती म्हणते की विमल, फोडणी अगदी एकदम सुरेख झाली हा. सायली म्हणते की पूर्ण आजी, साबुदाण्याची खिचडी करते मी, तुम्हाला देऊ का थोडी? पूर्ण आजी म्हणते की नाही नको, आमचा फराळ विमल बनवेल. सायली म्हणते की हरकत नाही, पण आज साबुदाण्याची खिचडी छान होणार याची पावती दिलीत तुम्ही मला. आता इकडे अर्जुन पोलिसांशी फोनवर बोलत असतो. तिथली खिचडी आणि कॉफी घेऊन येते. सायली सांगते की तुम्हाला माहिती का खाली आत्ता काय झालं? पूर्ण आजींनी फोडणीचा वास घेतला आणि त्यांना असं वाटलं की ती फोडणी विमलताईनेच केली आहे. अर्जुन म्हणतो की हां, आणि त्यांना जेव्हा कळालं असेल की ती फोडणी तुम्ही दिली तेव्हा त्यांचा चेहरा पुन्हा पडला असेल. सायली म्हणते की असू द्यात हो. अर्जुन म्हणतो की असंच तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या कुटुंबाच्या जवळ जाणार आहात. अर्जुन फाईल शोधत असतो. सायली काय शोधताय असं विचारते. अर्जुन सांगतो की मी इन्स्पेक्टर कदमांना अथर्व विचाराची सगळी माहिती काढण्यासाठी सांगितली होती. इन्स्पेक्टरनी सांगितलं की त्याच्या आधार कार्डावरती जो पत्ता आहे तिथे आता कोणीच राहत नाही. 2 नंबरपैकी 1 नंबर देखील वेगळा आहे. म्हणजे फोटो वेगळा, ॲड्रेस वेगळा आणि नंबर वेगळा. खूप कन्फ्युजन आहे. सायली म्हणते पण मग आता कसं शोधायचं याला? अर्जुन तो फोटो हातामध्ये घेतो आणि सायलीला सांगतो की आधार कार्डवरून हा फोटो घेतलेला आहे. हा पत्ता आणि इन्फॉर्मेशन जरी चुकीची असली तरीसुद्धा हा चेहरा खरा आहे आणि याच चेहऱ्याचा वापर करून साक्षीने खोटा भाऊ तयार केलाय. सायली म्हणते पण फक्त फोटोच्या आधारे हे कसं शोधायचं? किती अवघड आहे हे. अर्जुन म्हणतो की कठीण असलं तरीसुद्धा अशक्य नाही. आता आपल्याला हे माहिती आहे की या चेहऱ्याचा अथर्व विचारे एका शॉपमध्ये फोटो काढण्यासाठी गेला होता. आता ती फोटोग्राफी काही महिन्यांपूर्वी काढली का वर्षांपूर्वी काढली हे शोधायचा 1% जरी चान्स असेल ना तरीसुद्धा तो मी सोडणार नाही. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला सांगतो की खुनाच्या रात्री या अथर्व विचारेच्या अंत्यसंस्काराला साक्षी गेली होती असं तिने सांगितलं होतं. आता सायली तो फोटो पाहते. अर्जुन सांगतो की पण तिला असा कुठलाच भाऊ नाही, हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. सायली देवाला प्रार्थना करते आणि आता तूच मार्ग दाखव असं बोलते. खाली जेव्हा पूजेची तयारी होत असते त्याच वेळेस त्या ठिकाणी अथर्व विचारे देखील येतो आणि तो महादेवाची पूजा देखील करतो. सायलीची नजर त्याच्यावरती पडते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.